नमस्कार, केबी मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत. प्रति सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालय, बोलठाण, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. विषय: ग्रामसभा दिनांक 26 जानेवारी 2024 मध्ये झालेल्या निर्णयानुसार नवीन ग्रामपंचायत इमारत तळमजला बांधणेबाबत. अर्जदार: मनोज श्रीराम रिंडे व इतर ग्रामस्थ, बोलठाण. आम्ही खालील सह्या करणार ग्रामस्थ आपणास नम्र निवेदन करतो की यापूर्वी जानेवारी 2024च्या अगोदर ग्रामपंचायतीने जुनी ग्रामपंचायत पाडून त्या जागेवर नवीन ग्रामपंचायत बांधकाम करण्याचा निर्णय घेतला. त्यात तळमजल्यावर दुकानागाळे व वरच्या मजल्यावर ग्रामपंचायत कार्यालय असे बांधकाम करण्याचे ठरले होते. सदर निर्णयात ग्रामपंचायतीकडून प्रचंड विरोध झाला व 26 जानेवारी 2024च्या ग्रामसभेमध्ये सदर बांधकाम रद्द करण्यात येऊन ग्रामपंचायत तळमजल्यावर घ्यावी, जेणेकरून वयोवृद्ध, दिव्यांग, महिला इत्यादी नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही, असा ठराव पारित करण्यात आला. त्यानंतर सुमारे 1.5 वर्षानंतर ग्रामपंचायतीने काम बंद ठेवले व 2 दिवसापूर्वी ग्रामपंचायतीने पुन्हा खाली दुकान गाळे व वरच्या मजल्यावर ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने आपणास नम्र निवेदन देण्यात येते की सदर बांधकाम आपण तात्काळ थांबवावे व ग्रामपंचायत कार्यालय तळमजल्यावर घेण्यात यावे व कार्यालयासमोर कोणतेही दुकान गाळा काढण्यात येऊ नये. तसेच ग्रामपंचायत मागे घेऊ नये. ग्रामपंचायतीच्या पुढे गाळे करू नये, कारण 26 जानेवारी व 15 ऑगस्ट तसेच सार्वजनिक उत्सव हे ग्रामपंचायत समोरच होतात. त्यामुळे ग्रामपंचायत समोर कुठलेही गाळे बांधू नये. असे झाल्यास ग्रामपंचायत विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच वरिष्ठ कार्यालयाकडे याबाबत तक्रार करण्यात येईल, याची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी. सोबत ग्रामपंचायत ग्रामसभा ठराव जोडलेला आहे. माहितीस्तव रचना: माननीय गट विकास अधिकारी साहेब, पंचायत समिती नांदगाव. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक. उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग जिल्हा परिषद नाशिक. विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक. श्रीराम रिंडे, राहणार बोलठाण, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. मी आजचा 3रा दिवस उपोषणाला बसलोय. आमचा विषय असा आहे, ग्रामपंचायत बोलठाण गावची लोकसंख्या कमीत कमी 12 ते 13 हजार आहे आणि एवढ्या मोठ्या ग्रामपंचायतचा कारभार सांभाळण्यासाठी ग्रामपंचायती वर म्हणजे खाली तळमजल्यावर बांधण्यात यावी. ग्रामपंचायती सुसज्ज व मोठी असावी, जेणेकरून ग्रामपंचायतचा कारभार व्यवस्थित चालत. याचा विषय असा आहे की 2022मध्ये जुनी ग्रामपंचायत निर्लिखित झाली व नवीन ग्रामपंचायत बांधण्याचा घाट घालण्यात आला. परंतु जेव्हा ग्रामसभा झाली तेव्हा सर्वांनी फक्त ग्रामपंचायत बांधायची आहे असं सांगून ग्रामसभेच्या सह्या घेतल्या व नंतर यांनी काय केलं आम्हाला माहिती नाही. नंतर आम्हाला नंतर त्यांनी 26 मे 2024 आपलं 26 जानेवारी 2024 रोजी आम्हाला असे समजले की ग्रामपंचायती वरती बांधताय व खाली गाळे व्यापारी गाळे संकुल करताय. तेव्हा ग्रामपंचायतला सगळ्यांनी विरोध केला वरती बांधण्याला. ग्रामपंचायती खालीच बांधण्यात यावी असा सगळ्यांचा ठराव मंजूर झाला. ग्रामसभेमध्ये ठराव करून नंतर तो विषय परत ते सदर बॉडी घाबरल्यामुळे त्यांनी तो 1.5 वर्ष वेट केला. 1.5 वर्ष त्यांनी काही केलं नाही. नंतर परत ग्रामपंचायतची निवडणूक जवळ आली, त्याच्यामुळे थोडी डेअरिंग करून पाहिली काय आणि परत व्यापारी गाळे खाली बांधले. ग्रामपंचायत वरती बांधण्याचा घाट घातलेला आहे आणि मी त्याच विरोधात उपोषणाला बसलेलो आहे का ग्रामपंचायती खाली घ्यावा. व गाळे बांधायचे तर कुठेही बांधा, पण ग्रामपंचायत
पहिले जेवढी जागा आहे 40x50ची तेवढ्या जागेवर ग्रामपंचायत बांधण्यात यावी. आणि तुम्ही आज इथं तिसरा दिवस आहे, वैद्य अधिकारी असेल, पोलीस प्रशासन असेल, कोण कोण आपल्यापर्यंत कितकित टाइम आले आणि कसे आले? वैद्यकीय अधिकारी 4-5 वेळेस येऊन गेले, नांदगाव तालुक्याचे PSI येऊन गेले, नांदगाव तालुक्याचे BDO येऊन गेले, मंडळ अधिकारी येऊन गेले, ग्रामविकास अधिकारी येऊन गेले. आता तुमची पुढची भूमिका काय राहील? जोपर्यंत मागणी होत नाही तोपर्यंत ह्या जागेवर पडून राहणार. आणि तुम्ही उपोषणला किती लोक बसलेले आहात? आज मी एकटाच आहे. उद्यापासून अजून आमचे रामचंद्र बसणार आहे. त्याच्यानंतर आम्ही साखळी उपोषण चालू करणार. मी KB न्यूज साठी संदीप गायके, बोलठाण. दुसरे भाऊ आहे का बा, त्यांची काय प्रतिक्रिया बघा, या जे तिसरा दिवस उपोषणाचा उलटून गेला तर या संदर्भामध्ये का बा भाऊ आपल्यासोबत इथं उपोषणाच्या ठिकाणी आलेले आहेत, यांची काय मागणी आणि काय प्रतिक्रिया या भाऊविषयी पहिला परिचय. जय श्रीराम. मी तन्मय कैलास बाविस्कर. आम्ही काकांसोबत इथे उपोषणासाठी इथे आलेलो आहे. काका उपोषणाला बसलेले, आज तिसरा दिवस आहे. तर काकांची व समस्त ग्रामस्थांची हीच विनंती आहे की तुम्ही ग्रामपंचायत ही ग्राउंड फ्लोअरला करा. तर त्यांचं म्हणजे काही लोकांचं म्हणणं असं आहे की ती ग्रामपंचायत वर बांधली पाहिजे. म्हणजे हे फक्त सदस्यांचं म्हणणं आहे, पण जे ग्रामस्थ आहे इथले प्रॉपर जे जवळपास 90% जे 95% लोक आहे त्यांचं म्हणणं आहे की ग्रामपंचायत ही खालीच झाली पाहिजे. का तर काही वयोवृद्ध लोक आहे आमच्या गावात, 80 ते 90 अपंग लोक आहे, तर ते कसं काय सेकंड फ्लोअरवर जाणार आहे? आणि गावात गाळ्यांची तुम्हाला गरज आहे ना, तर तुम्ही ते गाळे वर बांधा. तर यासाठी आपले मनोज काका इथं उपोषणाला बसलेले आणि उद्यापासून आपले बाबा रामचंद्र रिंडे पण उपोषणाला बसणार आहे. आणि त्यानंतर आमच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे दोघं उपोषणाला बसणार आहे आणि यांच्यासोबत युवा मुलं सुद्धा उपोषणाला बसणार आहे. आमचं म्हणणं हेच आहे की आमची मागणी पूर्ण करावी आणि ग्रामस्थांना त्रास होणार नाही याकरता त्यांनी ग्रामपंचायत ही ग्राउंड फ्लोअरलाच बांधण्यात यावी. काल काही प्रशासकीय अधिकारी येऊन गेले होते, BDO वगैरे, ते बोलले. BDO आल्यानंतर सुद्धा देखील मागे काम चालू होतं. गावात एवढं तणावाचं वातावरण असताना देखील ते काम करत आहे. म्हणजे मग ही गावात नेमकी एक प्रकारची दडपशाहीच म्हणता येईल आपल्याला, की सगळे ग्रामस्थ म्हणताय याला विरोध आहे, तरी देखील ते काम अजून चालूच आहे. तर हे काम वेळेच्या आत बंद पडलं पाहिजे आणि प्रशासनाने जे योग्य आहे, सगळ्या ग्रामस्थांचं म्हणणं तेच, जे योग्य म्हणणं आहे त्यांना न्याय दिला पाहिजे आणि जो अन्याय होतोय हा प्रशासनाने थांबवला पाहिजे.